सर्वांना शुभ सकाळ। चला मस्त सकाळ झालेली आहे। हाय हॅलो सर्वांना शुभ दुपार। नमस्कार, मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एक नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना। चला जवळपास 4 वाजत आलेले आहे, दुपार झालेली आहे। थोडंसं असं वातावरण पण चेंज झालेलं आहे, सध्या हवेमध्ये बदल झालेला आहे, खूप हवा सुटलेली आहे। आता पावसाळा चालू होतो की काय, कारण आता मध्यंतरी पाऊस पण पडलेला होता। आणि चला आता माझे मसाले लाडू बनवण्याचं काम तर चालूच आहे, पण बरेच दिवस झाले तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवलंच नाही मसाला लाडू। बऱ्याच ताईंच्या कमेंट्स येत होत्या की ताई लाडू बनवण्याचं काम चालू आहे का, मसाले बनवतात का। तर आमचं जो बिझनेसचा काम आहे ना आमचं ते चालूच आहे। मध्यंतरी थोडं वेळ बंद ठेवलेलं होतं, थोडं दिवस 15 दिवस बंद होतं फक्त, कारण मसाले ऑलरेडी करून ठेवलेले होते आणि लाडू आहे ना ते बंद ठेवलेले होते। पण आता परत चालू करायचे लाडू बनवण्याचं काम, कारण खालचं घराचं सर्व काय आवरेपर्यंत मी म्हटलं थोड्या दिवस आपण पण आराम करू आणि नंतर मग सुरुवात करू। तर चला मसाले संपत आलेले आहे, बऱ्यापैकी काही मसाले संपले पण आहे। तर आता मी मसाला भाजते, किचनमध्येच भाजायचा आहे, सर्व काही साहित्य काढून ठेवलेलं आहे। तर चला काळा मसाला बनवायचा आहे मला, जवळपास 100 किलोचा बनवायचा आहे आज काळा मसाला। तर इथं आहे ना सर्व काही हे खडे मसाले प्रमाणामध्ये मोजून पॅकिंग करून ठेवतो आम्ही, जेणेकरून मग आपला मसाला व्यवस्थित बनेल। आणि सर्व खडे मसाले एकदम फ्रेश आणि चांगल्या क्वालिटीचे घेतलेले असतात, त्यामुळे मग आपल्या मसाल्याची टेस्टसुद्धा खूप छान असते। कोणतंही केमिकल आम्ही मसाल्यांमध्ये वापरत नाही, त्यामुळे मग हा मसाला अगदी घरगुती पद्धतीने पारंपरिक पद्धतीने बनवला जातो। धने खोबरं यांचा फक्त आम्ही कट्टा आणत असतो, कारण धने भरपूर लागतात, खोबरंही भरपूर लागतं मसाल्यांना। आणि हे गावठी गावरान धने आहे, एकदम बारीक साईजचे। जवळपास आता आपल्या मसाल्यांच्या बिझनेसला 3 वर्ष झालेली आहे। 3 वर्षामध्ये आपली चांगली ग्रोथ पण झाली आणि पूर्ण भारतामध्ये आपले मसाले जातात। बरेच जण भारताबाहेर दुसऱ्या देशांमध्ये सुद्धा मसाले पाठवतात। खूप खूप दिवसांनी मी तुम्हाला मसाला भाजताना दिसते, कारण खूप साऱ्या ताईंना मसाले बनवताना किंवा लाडू बनवताना आवडत नाही, पण त्यात काही ताई म्हणतात की नाही दाखवत जा, आम्हाला आवडतं तुमचं डेली रुटीन बघायला। आता माझ्या डेली रुटीनमध्ये सर्वच काही असतं, सणवार आपण कसे करतो, घरातले छोटे छोटे फंक्शन असतात, त्याचसोबत माझा बिझनेसही असतो। तरीही मी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करते। मलाही माहिती आहे की आपण एकच प्रकारची भाजी रोज नाही खाऊ शकत, तसंच आपण रोज तेच नाही बघू शकत। पण बरेच दिवस झाले म्हटलं चला मसाल्यांचा व्हिडिओ काही केलाच नाही मी, आणि मी सध्या घरातली कामं करताना गाऊनच घालत असते। मागे खूप साऱ्या ताईंच्या कमेंट्स यायच्या की ताई गाऊन तुम्हाला चांगला दिसत नाही, पण करणार काय, घरात इतकी कामं असतात ना की मला जरा कम्फर्टेबल वाटतं। आणि मी ड्रेस पण घेतलेले होते, पण माझं झालं काही, मी ड्रेसला बाही लावण्यासाठी दिल्या एका ताईंकडे, तर त्या ताईंनी माझ्या बाही कमी करून ठेवल्या आणि त्यामुळे मला ते ड्रेस हातामध्ये ना फिट्ट होतात, म्हणून मग मी ते पूजाला दिले की तू वापर, मला नाही वापरता येणार। फक्त एक पिंक रंगाचा ड्रेस तेवढा मला बसतो सध्या, आणि रोज रोज मी काही तो घालू शकत नाही, म्हणून म्हटलं चला आपल्याला काम करताना कशामध्ये व्यवस्थित वाटतं ते जास्त महत्त्वाचं आहे। आणि साडी तर एवढ्या कामामध्ये मी नाही नेसू शकत, कारण साडीने मला पटपट काम उमजत नाही। तर इथं मी सर्व खडे मसाले ना अगदी स्वच्छ निवडून घेत असते, आणि जे बारीक साईजचे खडे मसाले असतात ना ते मी सर्व काही चाळणीमध्ये एकत्र करून टाकले, जेणेकरून ते एकसारखे भाजले जातील। आणि जे मोठे मोठे खडे मसाले असतात ते वेगळे वेगळे करून भाजते। आता आपण मसाला बनवताना काही खडे मसाले आपल्याला भाजायचे नसतात आणि काही थोड्याशा तेलामध्ये भाजायचे असतात। तर म्हणून मग मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते, जेणेकरून तुम्ही जर कधी मसाला बनवत असाल तर अशा प्रकारे बनवत जा। खडे मसाले खूप जास्त भाजायचे नाही, फक्त गरम करायचे, चटका बसेल किंवा त्यातून थोडीशी स्मेल येईल मसाल्यांची, अशा प्रकारे आपल्याला भाजायचे। बडीशेप जिरं मी एकत्रच भाजत असते, फक्त हाताला चटका बसेल असंच भाजते, खूप जास्त भाजत नाही। किंवा खसखस या पदार्थांना मी तेल अजिबात टाकत नाही, हे कोरडेच भाजायचे असतात। तर हे सर्व काही छान असे हलकेसे मध्यम किंवा मंद गॅसवरतीच भाजायचे असतात। खसखससुद्धा एकदम प्युअर क्वालिटीचे आणतो आम्ही पॅकिंगची, ज्यामध्ये
काडी कचरं अजिबात काही नसतं, घाण नसते, निसावी लागत नाही ती. आणि तीसुद्धा हलकीशी फक्त गरम करून घ्यावी लागते. सर्व खडे मसाले मी भाजून एका मोठ्या घमेल्यामध्येच टाकते. त्यानंतर खोबरं पण किसून आणतो आम्ही. एकदम 10 ते 15 किलो खोबरं मी किसून आणते. आणि खोबरंसुद्धा एकदम छान असं मध्यम आचेवरती ब्राऊन रंगावरती भाजायचं असतं. मसाले भाजताना खूप काळजी घ्यावी लागते. खूप जर करपले तर मसाल्याची टेस्ट पूर्णपणे बिघडते. त्यामुळे मसाले भाजताना अगदी मंद किंवा मध्यम गॅसवरतीच भाजायचे असतात. त्यानंतर कांदा, हा व्हाईट कांदा आहे तर हाच आम्ही मसाल्यासाठी आणतो. याचीसुद्धा गोणीच आणतो आम्ही, म्हणजे एकदम घेतला तर तो परवडतो. पण कांदा आणायचा, कापायचा, उन्हामध्ये कडकडीत वाळवायचा, मग तो मसाल्याला टाकायचा. पूर्वी असेच करायचे सर्वजण, पण आता रेडीमेड कांदा मिळतो. तर आता मी हा कांदा पण असा ब्राऊन रंगावरती बिना तेलाचा छान असा खरपूस भाजून घेतला. त्यानंतर सुंठ पण तेलामध्ये छान अशी तळून घेते, त्यामुळे ती अशी फुलते आणि स्वाद पण छान लागतो मसाल्यामध्ये मग तिचा. प्रत्येक मसाल्याची रेसिपी मी तुम्हाला शेअर केलेली आहे सुवर्णास किचन चॅनेलवरती 1 किलोच्या प्रमाणामध्ये. आता हा माझा 5 किलोच्या प्रमाणात मिरची मसाला आहे, कारण मी 5-5 किलो मिरचीचाच मसाला करत असते, त्यामुळे त्याचं प्रमाण जास्त असतं. आता इथे मी गोडा मसाला करण्यासाठी घेतलेला आहे. तर गोडा मसाल्यामध्ये ना जिरं आणि शहाजिरं यांचं प्रमाण थोडंसं जास्त असतं. प्रत्येक मसाल्याचं प्रमाण वेगळं वेगळं असतं, त्यामुळे मग प्रत्येक मसाल्याची टेस्टसुद्धा वेगळी वेगळी असते. गोड्या मसाल्यामध्ये ना खसखससुद्धा जास्त असते, खुरसणी असते. खुरसणी म्हणजे त्याची आपण त्याला करवाळं का काहीतरी म्हणतात, त्याची चटणी करतो आपण, तर ती खुरसणी पण मी टाकत असते. हे सर्व प्रमाणानुसारच पदार्थ घेतलेले असते, त्यामुळे प्रत्येक मसाल्याची चव ही वेगवेगळी येते. आता मी चेअरवरती बसूनच हे सर्व काही खडे मसाले छान असे भाजून टाकते घमेल्यांमध्ये. तर मालवणी मसालाही बनवायचा होता मला. आमचं घराचं कामही चालू आहे, त्यामुळे मधून मशीनचा आवाजही येतो आहे, व्हॉइसओव्हर करते मी. तेच पान पण थोडंसं असं कडकडीत उन्हात वाळवायचं आणि हलकंसं ते पण भाजून घ्यायचं. मिस्टरांना मी मार्केटमध्ये लावलं होतं, तर कोथिंबीर आणि आलं आणायचं होतं आणि शेतातून येणार लसूण पण आणायचा होता, तर त्यांनी मला आणून दिला. मस्त मोठी अशी गावठी गावरान कोथिंबीर आणली होती त्यांनी. आणि लसूण पण आमचा गावठीच आहे, म्हणजे गावरान आहे. आमच्याकडे गावरानला गावठी म्हणतात, त्यामुळे ती सवय लागली. तर लाल लसूण असतो ना, तो गावरान लसूण असतो, त्याला वास खूप असतो. आणि मी कांदा लसूण मसाल्याला किंवा लसूण चटणीला हाच वापरते, भाजीलासुद्धा हाच वापरते. इथं मी आता कढईमध्ये भुईमुगाच्या शेंगा भाजत टाकलेल्या आहे. ओल्या शेंगा मला आवडतात, उपवास होता ना सोमवारचा, त्यामुळे. आणि इथं मी आलं धुवून घेतलेलं आहे स्वच्छ, आणि ते स्वच्छ कपड्याने पुसून घेतलं आणि त्याला असं मोठंच कापलं आहे कांदा लसूण मसाल्यासाठी. आणि लसूण पण मी असा थोडासा मोकळा करून घेतला. सर्व काही लसणाची साल काढली नाही मी, कारण सालीमध्ये सुद्धा चव असते म्हणून. आणि एक जुडी मोठी कोथिंबीर. आता उन्हाळ्याची तर खूप महाग आहे कोथिंबीर, 40 रुपयाला मोठा जुडा आणला कोथिंबीरीचा. तो पण स्वच्छ निवडला, पाण्याने धुतली आणि बाहेर आहे ना चाळणीमध्येच अशी सुकायला टाकलेली आहे. उन्हामध्ये थोडंसं पाणी त्यातलं सुकेल म्हणून. आणि मला भूक लागली, तर मी आता आहे ना भुईमुगाच्या शेंगा थोड्याशा आणायला लावल्या मिस्टरांना, आणि गरम करते आणि खाते. कारण आज आहे सोमवार, तर उपवास असतो सोमवारचा. मला बाकीच्यांना साबुदाणा बनवला होता, त्यांनी खाल्ला. मी काही साबुदाणा बटाटा खात नाही, तर मला शेंगा आवडतात, म्हणून मग म्हटलं चला मस्त गरम करते. मस्त भुईमुगाच्या शेंगा मला आवडतात, तर भूक पण लागत नाही त्या खाल्ल्यामुळे. तर चला, आज मी मालवणी मसाला भाजला, पण मिरच्या सर्व काही उन्हामध्ये सुकायला टाकलेलं आहे वरती टेरेसवर. आज खूप कडाक्याचं ऊन आहे. मधून थोडंसं असं ढगाळ वातावरण होतं, पण गरम फार होतं. तर कडकडीत उन्हामध्ये मिरच्या सुकवल्यानंतर मग त्या थोड्याशा हलक्याशा भाजून घेईल ऊन खाली झाल्यानंतर, कारण आता खूप ऊन आहे. आणि नंतर मग थोडीशी सावली आल्यानंतर थोडंसं बरं वाटतं. ओट्यावरच मी ते बाहेर मिरच्या भाजत असते, कारण घरामध्ये नाही लाडू असतो ना, त्याच्यामुळे मग बाहेरच ओट्यावर भाजते, तर पटकन भाजून होतात मग तिथे. आणि नंतर मग ते कांडप मशीनमध्ये जाऊन कुटून आणायचे. तर आज 2 मसाले, काल 3 मसाले बनवले. जवळपास 100 किलो मसाला मी बनवते. आता पावसाळा चालू होईल, तर त्याआधी बऱ्याच ताईंनी मसाले केलेलेच असतील, पण ज्यांनी केले नाही त्यांनी आमच्याकडे नक्की ऑर्डर द्या. आपल्याकडे 12ही महिने फ्रेश मसाले बनवले जातात. आता मिरच्या पण आम्ही कडकडीत उन्हामध्ये वाळवून त्या स्टोअर करून ठेवत असतो. चला, आज बऱ्याच ताई म्हणतील की लाडूला दाखवलं नाही, आणि लाडू ना ह्या वॉकरमध्ये टाकल्यानंतर घरभर असा फिरत असतो बघा. आता तो पाय पण उचलायला लागलेला आहे.
1-2 ताईंनी विचारलं होतं की लाडूला वॉकरमध्ये टाकल्यानंतर दाखवा व्हिडिओ. तर म्हटलं चला कसा चालतोय बघा. तो आहे ना हळूहळू एक पाऊल उचलायला लागलेला आहे. आणि आपला धन्वी खरंच खूप शार्प आहे. खूप पटकन तो काही गोष्टी ना कॅच करतो आणि शिकतो. नाही बाहेर नाही जायचं बाळा, ते नाही खायचं. माझ्या शेंगा हलव ग, कढईमध्ये शेंगा आहे. शेंगा खाते बाळा मी, तू नको खाऊ, तुला नाही दात नको खाऊ बाळा, नको खाऊ. जाय जाय आजी को जाय. आज ना आमच्याकडे पुन्हा अर्चनाताई आणि त्यांचा लहान मुलगा कृष्णा दोघे आलेले होते. कारण माझ्या मावस सासूबाईंकडे त्यांचा धोंडा होता, त्यामुळे त्यांना पुन्हा यावं लागलं. तर त्या पण लाडू सोबत आहे ना त्याला खेळवत होत्या. आणि इकडे मला आता लसूण चटणी बनवायची होती, शेंगदाणा तिळाची चटणी. तर इथं मी अर्धा किलो तीळ भाजून घेतलेले आणि 1 किलो शेंगदाणे काढून घेतलेले. तीळ छान असे तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे. आणि 300 ग्रॅम इथे मी लसूण काढून घेतलेला आहे, मोकळा केलेला आहे, त्याची पण साल मी काढली नाही. आणि इथे मी थोडेसे जिरे ना रोस्ट केलेले आहे, तर ते पण त्यात टाकले. यामुळे चटणीला खूप छान मस्त टेस्ट येते. आणि इथे मी पुन्हा अर्धा किलो किसलेलं खोबरं घेतलं, ते सुद्धा छान असं मस्त खरपूस असं थोडंसं तांबूस रंगावरती भाजलं. खूप जास्त लाल नाही केलं, पण हलकंसं भाजलं. आता ही मी चटणी करत असते, तर बऱ्याच ताई घेतात माझ्याकडून. खूप छान लागते. रोजच्या जेवणाबरोबर चटणी असली ना तर जेवण पोटभरीचं होतं. किंवा मग टिफिनला वगैरे आपण मुलांना देऊ शकतो. खूप जास्त तिखटही नाही नसते. आता शेंगदाणे पण मी थोड्याशा तेलामध्ये ना खरपूस असे कडक होईपर्यंत भाजले, त्यामुळे चटणी बरेच दिवस राहते. 1-2 महिने ही चटणी अजिबात खराब होत नाही. लसूणसुद्धा मी 1-2 चमचे तेलामध्ये छान असा भाजून घेते. लसूण भाजत असताना आहे ना यामध्येच मी कढीपत्ता पण टाकला. कढीपत्ता खूप छान असतो आपल्या आरोग्यासाठी, त्यामुळे केस गळती कमी होते. आणि रोजच्या आहारामध्ये कढीपत्ता खाल्ला चांगलेला असतो. तर सर्व काही साहित्य भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये मी लाल तिखट आणि मीठ टाकलं प्रमाणामध्ये. आणि ते सर्व काही असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. अशा प्रकारे तुम्ही कमी साहित्य घेऊन घरच्या घरी पण ही चटणी बनवून ठेवू शकता. याला तुम्ही वाटणही म्हणू शकता. भाजीसाठी आपण जे वाटण बनवतो, तुम्ही ही चटणी भरली वांगीला पण वापरू शकता, कोणत्याही भाजीला टाकू शकता. खूप छान लागते भाजी बनल्यानंतर याची. त्यानंतर मला ढोकळा प्रीमिक्स बनवायचं होतं, तर इथं मी 4 किलो तांदूळ, 4 किलो चना डाळ आणि 1 किलो उडीद डाळ टाकलेली. स्वच्छ सर्व काही डाळी निवडून घेतल्या, कडकडीत उन्हात डाळी वाळवून घेतल्या आणि नंतर आता त्या चक्कीमध्ये दळायला देते. आता मी वरती आलेली होती, जरा वेळ म्हटलं आराम करू. 4-4:30 वाजले असतील. म्हटलं थोडा वेळ ना आराम करू आणि त्यानंतर पुन्हा कामाला सुरुवात करू. आणि धन्विक पण इथे मस्त खेळत होता, कृष्णा त्याला खेळवत होता वरती. त्याच्याकडे लक्ष ठेवावं लागतं. तो खूप छान मस्त इथे गादीवरतीच खेळतो आहे. आणि वरती बरंचसं काम आमचं घराचं झालेलं आहे, काही राहिलेलं आहे. तर एक ताई बोलल्या होत्या की तुमचा मेन दरवाजा कसा आहे तोही दाखवा. तर म्हटलं चला, दरवाजा आम्ही एकच बनवलेला आहे, पण त्याला आहे ना ग्रिल आतमध्ये लावून घेतलेली आहे, म्हणजे ती उघडता पण येते. म्हणजे कोण येतं कोण जातं ते पण आपल्याला समजतं. तर मी तुम्हाला दाखवते पुढे दरवाजा आणि संपूर्ण घराचं होम टूर मी तुम्हाला काम झाल्यानंतर नक्कीच देईल. तर हे बघा, बाप्पांना तो आधी ना खूप घाबरायचा, आता घाबरत नाही. आता रोज त्याला दिसतात ना बाप्पा, नाहीतर पहिले ना धन्विक हातच लावत नव्हता गणपती बाप्पांना. पण आता बघा कसा उलटा पलटा पडून खेळतोय. आजकाल तो खूप मस्तीखोर झाला आहे, खूप उद्योग करायला लागलेला आहे. काही पण ओढतो, काहीही घेतो आणि बोलायलाही लागलेला आहे. जसा जसा मोठा होतोय तसा तसा तो आता बरेच नखरे करायला लागलेला आहे. दुपारची वेळ झाली की आम्ही सर्वजण वरती आरामासाठी येत असतो. तर अर्चनाताई पण आराम करत होत्या जरा वेळ आणि पूजा पण तिकडे बेडरूममध्ये बसून स्टडी करत होती. आता ती उठली होती, तर तिला कॉल आलेला होता, त्यामुळे तिचं कॉलवरती बोलणं चालू होतं तिच्या मिस्टरांसोबत. आणि पूजाचे पप्पाही आता जरा वेळ आराम करण्यासाठी वरती आलेले. 3ऱ्या फ्लोअरचं काम चालू आहे आता आमचं, म्हणजे राहुलच्या बेडरूमला लादी वगैरे बसवण्याचं काम चालू आहे, ग्रेनाईट बसवत आहे. तर सर्व कामगारवरती काम करत होते. आणि आमचा मेन डोअर अशा प्रकारे दिसतो इथून. अजून किचन ओट्याचं काम पण बरंचसं अपूर्ण आहे. तर छान वाटतं वरती आल्यानंतर, एकदम मोकळा परिसर वाटतो. वरती भरपूर उजेड पण आहे. राहुलदादा पण आता आलेला होता, तर त्यालाही जिमला जायचं होतं म्हणून तो गेला. हे बघा, धन्विक खेळता खेळता गादीच्या खालीसुद्धा गेला. तर राहुलला बघितलं असताना त्याने, तर तो लगेच त्याच्या मागे लागला असता, म्हणून मग त्याला दुसरीकडे नादी लावून तो निघून जातो जिमला.
चला 1-1.5 तास मी आराम केला वरती आणि परत मग मी खाली आली, कारण मिस्टर आहे ना हे पीठ घेऊन आले होते चक्कीमधून। यामध्ये पिठी साखर म्हणजे 2 किलो साखर टाकली मी, 400 ग्रॅम खाण्याचा सोडा, 400 ग्रॅम मीठ आणि 400 ग्रॅम सायट्रिक ॲसिड असं सर्व काही टाकलं, ते मिक्स केलं आणि चाळण मारून ते मग पुन्हा एकत्र करून भरून ठेवलं। त्यानंतर मग संध्याकाळचा स्वयंपाक बनवायचा होता, तर आज आम्हाला सर्वांना उपवास होता म्हणून मग डाळ भात, वांगे बटाट्याची भाजी, चपात्या असा स्वयंपाक बनवायचा होता। वांगे बटाट्याची भाजी खूप छान झाली होती, एक वेळेस तुम्हाला नक्कीच मी रेसिपी शेअर करेन। आता सकाळ झालेली होती, दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तुम्हाला येतो आहे। आदल्या दिवशी मी सर्व मसाले केलेले होते, मिस्टरांनी रात्री ते कांडप मशीनमध्ये ठेवले आणि आता ते कुटून आलेले सर्व मसाले आणल्यानंतर मग आम्ही जरा वेळ ते मोकळे करतो, कारण गरम गरम असतात मसाले, काही मसाले मग मोजून ठेवावे लागतात, किती किलो झाला ते सर्व काही बघावं लागतं। तर हे सर्व मसाले कुटून आणल्यानंतर मग असे पॅकिंग करायला गमिल्यामध्ये ओतलेले आहे। आता या मोठ्या गमिल्यामध्ये कांदा लसूण मसाला आहे ना तो काढतो आहे आम्ही। तर मसाले आम्ही असे प्लॅस्टिकच्या गोण्यांमध्ये पिशवीमध्येच देत असतो, कारण मग ते आणायला आणि न्यायला गाडीवरती सोपे पडतात। आणि आता पावसाळ्याचं वातावरण चालू झालेलं आहे, तर बरेच जण पावसाळ्यामध्ये चक्की बंद करतात, पण आमच्याकडे कांडप मशीन आहे ना ते चालूच असतं 12ही महिने आमच्यासाठी, कारण ते आमच्या नातेवाईकांचंच आहे, त्यामुळे मग आपले मसालेही 12ही महिने चालूच असतात। तर इथे आहे ना हा आपला कांदा लसूण मसाला आहे, कांदा लसूण चटणी ज्याला आपण घाटी मसाला म्हणतो तो आलेला आहे। हा मालवणी मसाला आहे, यामध्ये 18 प्रकारचे खडे मसाले आहे। हा गोडा मसाला आहे, खानदेशी पद्धतीमध्ये बनवलेला आहे। आणि हे दोन्ही पण काळा मसाला आहे। हे बघा काळा मसाल्याचा रंगही बघा इतका छान आणि सुरेख रंग आलेला आहे। यामध्ये कांदा टाकलेला आहे आणि हा पण काळाच मसाला आहे, पण यामध्ये कांदा नाही आहे। ही लसूण चटणी बनवलेली आहे आणि इथे ढोकळा प्रीमिक्स बनवलेलं आहे, त्याला हवा लागू नये म्हणून ते असं प्लॅस्टिक पिशवीमध्ये पॅक करून ठेवावं लागतं। हाय हॅलो सर्वांना, शुभ सकाळ। चला मस्त सकाळ झालेली आहे, सर्व काही मसाले समोर ठेवलेले, कारण ते आता पॅकेटमध्ये भरायचे, पॅकिंग करायचे। तर फ्रेश असे ताजे मसाले गेली 2 दिवस मी करते, परवा आणि काल माझे सर्व मसाले झाले। लसूण चटणी संपलेली होती ती केली, ढोकळा पीठ पण प्रीमिक्स ढोकळा प्रीमिक्स ते पण संपलेलं होतं ते पण केलं। आणि हे सर्व काही मसाले आपले काळा मसाला या दोन्ही पण गोण्यांमध्ये ठेवलेला आहे, तो पण आहे ना स्टोअर करून ठेवायचा आहे। आणि आता आणलेला आहे कांडप मशीनमधून, तर हे सर्व काय असे ओतून घेतले कारण ते पॅकेटमध्ये भरायचे। तर आता तुम्हाला समजलंच हे सर्व मसाले कोणते कोणते। कांदा लसूण मसाला ज्याला आपण घाटी मसाला म्हणतो तो, हा मालवणी मसाला आहे आणि हा गोडा मसाला, हा काळा मसाला दोन्हीमध्ये, आणि ढोकळा प्रीमिक्स आणि लसूण चटणी हे सर्व काही मी माझ्या हाताने बनवलेलं आहे। त्यामुळे काल तुम्हाला व्हिडिओ आला नाही, कारण मला वेळच नव्हता व्हिडिओ शूट करायला बाकीचं काही, त्यामुळे म्हटलं चला आता आपले मसाले करून घेऊ, कारण आता वातावरण थोडंसं बदललेलं आहे। पण मग आम्ही काय करतो, लाल सुक्या मिरच्या आणतो आणि कडकडीत उन्हामध्ये ना सुकवून त्या स्टोअर करून ठेवतो एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरून, मग त्या गोण्यांमध्ये भरून स्टोअर करून ठेवायच्या। मग जेव्हा आपल्याला मसाला करायचा ना त्यावेळेस फक्त खडे मसाले आणायचे, गरम करायचे, भाजायचे आणि मग कांडप मशीनमधून आम्ही तो कुटून आणतो। हे सर्व मसाले आपले कांडप मशीनमधून कुटून आणलेले, आम्ही असा चक्कीमधून दळून मसाला आणत नाही। लाल तिखट सुद्धा आपल्याकडे मशीनमधून कुटूनच आलेलं असतं। आता लाल तिखट यामध्ये नाही, कारण लाल मिरच्या टेरेसवरती वाळत आहे, कडकडीत उन्हामध्ये टाकलेल्या आहे। खूप ताईंनी लाल मिरचीसाठी ऑर्डर दिलेली आहे, पण ती मिरची बनवायची आज बनवली जाईल ती, त्यामुळे मग तुम्हाला ऑर्डर येऊन जाईल 2-4 दिवसामध्ये। तर लाल मिरची आपली धन जिरं हिंग तेजपान आणि अजून धन जिरं ओवा हे 5 वस्तू टाकून आम्ही सर्व काही ते कुटून आणत असतो। आणि ती मिरची पण लवकरच तयार होईल लाल तिखट, तेव्हा तुम्ही नक्कीच ऑर्डर करा। आता हे सर्व काही मसाले अगदी फ्रेश बनलेले, तसे तर आमच्याकडे सर्वच मसाले आम्ही फ्रेशच बनवतो, असा मसाला बनवून स्टोअर करून नाही ठेवत। ज्या पण ताईंनी मसाले बनवले नाही किंवा ज्यांना वेळ नाही, ज्यांना जमत नाही, अशाने आमच्याकडे ऑर्डर देऊ शकता। आपल्या इथे स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिलेलाच असतो, त्यावरती तुम्ही बिनधास्त ऑर्डर टाका, तुम्हाला तुमचे मसाले घरपोच येऊन जातील। आणि ही जी चटणी बनवली ना मी,
तर ह्या चटणीमध्ये मी शेंगदाणे, तीळ, खोबरं, लसूण, जिरं, कढीपत्ता, मीठ, लाल तिखट असं सर्व टाकून मिक्स केलेलं आहे। तर तुम्ही ही चटणी तेल टाकून पण खाऊ शकता किंवा अशी पण खाऊ शकता, त्यांना तेलाचं चालत नाही त्याने। आणि तुम्ही एखाद्या सुक्या भाजीला, रस्सा भाजीला जरी टाकली ही चटणी चमचा 2 चमचे वाटण म्हणून, तरी पण भाजी खूप टेस्टी लागते। काही काही जॉब करतात, नोकरी करतात, अशांना घाई गर्दीमध्ये वाटण करायला जमत नाही, तर तुम्ही ही चटणी वाटण म्हणून सुद्धा भाजीला यूज करू शकता। ते अप्रतिम भाजी लागते, भाजीची चव खरंच खूप भारी लागते। आणि नंतर तुम्ही यामध्ये तुमचे मीठ किंवा मसाले पण ऍड करू शकता, तुम्हाला वाटतं तर हिरवी मिरची, कोथिंबीर टाकू शकता। तर ही पण खूप छान आहे। आणि ढोकळा प्रीमिक्स मध्ये तर फक्त तुम्हाला 2 चमचे तेल आणि पाणी टाकायचं आणि मिक्स करून ढोकळा लावून द्यायचा आहे, बाकी त्यामध्ये काही टाकायचं नाहीये। तर याचं प्रमाण किती काय मी मागे एकदा 2दा व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे, तर माझी रेसिपी पण आहे, नक्की बघा तुम्ही। तर चला द्या नाव पॅकेट मला। हे सर्व मसाले आहेत, आता आम्ही ना पॅकिंग करून टाकतो, कारण खूप टाइमचा ऑर्डर आलेला आहे मसाल्यांच्या। कोणता मसाला भरायचा? अर्धा किलो। मला आम्ही खावायची पाळी नाही यायची, एक पॅकेट वरून चला आता पण ताईची ऑर्डर द्यायची, पटापट हे सर्व काही मसाले मी आता पॅकेटमध्ये भरून घेते। 1 किलो, अर्धा किलो, पाव किलोच्या प्रमाणामध्ये आमच्याकडे सर्व काही पॅकिंग होते। त्यानंतर हे पॅकेट ना मग बॉक्समध्ये पॅकिंग करतो राहुल, आणि मग ते कुरिअरने देतो। जे काही लांब राहतात त्यांना मग पोस्टाने, स्पीड पोस्टाने असं पाठवावं लागतं, तर कुरिअरमध्ये पटकन जातं पार्सल, पण स्पीड पोस्ट किंवा पोस्टाने ना जरा उशिरा जातं, म्हणजे 8-10 दिवस लागतात। तर अशा प्रकारे नाव टाकते मी स्टिकरवरती, म्हणजे पॅकेटवरती, त्यावरती स्टिकर येणार आहे। पण मग मिस्टरांना समजलं पाहिजे मसाला कोणता कशात भरलेला आहे, म्हणून नाव टाकून घेते मार्करने त्यावरती। नंतर मग माझ्या नावाचं जे स्टिकर असतं ना ते त्याच्यावरती चिपकलं जाईल। तर अशा प्रकारे आमचं हे सर्व काही काम चालू असतं। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। पुन्हा नवीन व्हिडिओसह भेटू, तोपर्यंत सर्वांना बाय बाय।